दरम्यान बच्चू कडू यांनी साम टीव्हीचे आभार मानलेत। नागपूरमधील शेतकऱ्यांचं आंदोलन चांगल्या पद्धतीने तुम्ही कव्हर केलं, लढा सुरूच राहील, कार्यकर्त्यांचं हे यश असल्याचं त्यांनी म्हटलंय। आपल्यासोबत बच्चू भाऊ आहे। खरं तर बच्चू भाऊ भावुक झाले होते। ज्या पद्धतीने एकीचं बळ कार्यकर्त्यांनी दाखवलं, कधी चेहरा त्याचा न दिसणाऱ्या कार्यकर्त्यांनी जी ताकद दाखवली, त्यामुळे यश मिळाल्याचं श्रेय बच्चू भाऊंनी कार्यकर्त्याला दिलं। अधिक 15 दिवसांना बैठक घेऊ, कशा पद्धतीनं कर्जमाफीकडे ते घेऊन जायचं व्यवस्थित, सगळे शेतकरी कसे बसन, कुठलाही शेतकरी सुटणार नाही, गरीब शेतकरी, त्याच्यासाठी व्यवस्थित आम्ही प्लॅनिंग करून ठेवलं आहे। आम्ही सरकारच्या मागच आहोत। प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यासाठी त्यांना लढलंच पाहिजे। मी तर म्हणतो, ज्यांना लवकर कर्जमाफी पाहिजे असेल, अधिक सोयीची पाहिजे असेल, त्यांनी आंदोलन करायला काय झालं आहे? आम्ही आंदोलन करून 7 महिन्याची वेळ घेतली, तुम्ही आंदोलन करून 2 महिन्याची घ्या, आताची घ्या, काय हरकत आहे? स्वागतच आहे। मला वाटतं साम टीव्हीनं खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीनं हे आंदोलन कव्हर केलेलं आहे। बाकी चॅनलनं केलं, पण आपण अधिक पद्धतीनं चांगलं केलं आहे, त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद। धन्यवाद। हे होते बच्चू भाऊ। त्यांनी सांगितलंय साम टीव्हीने हा विषय लावून धरला, सगळ्यांनीच कव्हरेज दिलं, पण साम टीव्हीचे आभारी मानाला बच्चू भाऊ विसरले नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।